नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज दिनांक 6 जुलै 2026 सोमवार रोजी बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ज्या बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे, पण अद्याप त्यांना गृहोपयोगी संच, भांडी संच किंवा सेफ्टी किट यापैकी कोणताही लाभ मिळालेला नाही, अशा कामगारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। समजा तुम्ही महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केली आहे, पण नोंदणी करूनही तुम्हाला आजपर्यंत गृहोपयोगी संच, भांडी संच किंवा सेफ्टी किट यापैकी एकही वस्तू मिळालेली नाही, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे। कारण आजच्या या अपडेटमध्ये अशाच लाभार्थी बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। म्हणून जर तुम्हाला अजून या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये ही योजना जवळपास गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे। या काळात अनेक बांधकाम कामगारांनी नोंदणीही केली आहे, मात्र आजही असे अनेक लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेअंतर्गत मिळणारा गृहोपयोगी संच, भांडी संच किंवा सेफ्टी किट अजून मिळालेला नाही। म्हणूनच अशा लाभार्थ्यांसाठी आजची ही अपडेट महत्त्वाची ठरू शकते। मित्रांनो, आता मुख्य अपडेट जाणून घेऊया। आज म्हणजे 6 जुलै 2026 रोजी परभणी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गृहोपयोगी संचासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा पुन्हा सुरू झाली आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी अजून अपॉइंटमेंट घेतलेली नाही, त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरू शकते। जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि अजूनही गृहोपयोगी संचासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली नसेल, तर आजच अपॉइंटमेंट बुक करून घ्या। यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल उघडा आणि बांधकाम कामगार योजना अपॉइंटमेंट अशी संबंधित वेबसाईट शोधा। त्या अधिकृत लिंकवर जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करा। वेबसाईट उघडल्यानंतर सर्वप्रथम तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर टाका। त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर भरायचा आहे। यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा। पुढे तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी कॅलेंडर दिसेल। येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लाल रंगाने दाखवलेल्या तारखा निवडायच्या नाहीत, कारण त्या सुट्टीच्या दिवसांच्या असतात। त्याऐवजी काळ्या किंवा निळ्या रंगातील उपलब्ध तारीख निवडून तुमची अपॉइंटमेंट निश्चित करा। अपॉइंटमेंट यशस्वीरित्या बुक झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या। तसेच सुरक्षिततेसाठी त्या अपॉइंटमेंटची स्क्रीनशॉटही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा। स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्या अपॉइंटमेंटची साधी प्रिंट बाहेरून काढून घ्या आणि ती सुरक्षित ठेवून द्या। त्यानंतर संबंधित केंद्रावर तुमचा क्रमांक आल्यानंतर तुम्हाला भांडी संचाच्या पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल। यानंतर साधारणपणे 1 ते 2 महिन्यांच्या आत तुम्हाला फोन येऊ शकतो। फोन आल्यानंतर संबंधित केंद्रावर जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करायची आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला भांडी संच दिला जाईल आणि तो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता। मिळालेल्या माहितीनुसार आज म्हणजे 6 जुलै रोजी पहाटे साधारण 2 वाजल्यानंतर परभणी जिल्ह्यातील गृहोपयोगी संचाची ऑनलाईन अपॉइंटमेंट सुरू झाली आहे। तसेच काही बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट यशस्वीरित्या सुरू झाल्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत। यामुळे परभणी जिल्ह्यातील ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी अजून अपॉइंटमेंट घेतलेली नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट उपलब्ध आहे का ते तपासून आपली बुकिंग पूर्ण करावी। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी अजून गृहोपयोगी संचासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली नाही, त्यांनी वेळ न दवडता आजच वेबसाईटवर जाऊन आपली अपॉइंटमेंट बुक करण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त त्या बांधकाम कामगारांसाठी आहे ज्यांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केलेली आहे। जर तुम्ही नोंदणीकृत लाभार्थी असाल आणि अजून गृहोपयोगी संच, भांडी संच किंवा सेफ्टी किट मिळाले नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। लाभ मिळाला नसेल तर ही अपडेट महत्त्वाची आहे। अनेक बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ आधीच मिळालेला आहे, पण अजूनही काही लाभार्थी असे आहेत ज्यांना कोणताही संच मिळालेला नाही। त्यामुळे ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांनीच या अपडेटकडे विशेष लक्ष द्यावे। मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गृहोपयोगी संच मिळवण्यासाठी थेट वस्तू दिल्या जात नाहीत। त्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करावी लागते। अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाते। आता जाणून घ्या माहिती भरताना काय काळजी घ्यायची। वेबसाईटवर माहिती भरताना तुमचा नोंदणी क्रमांक आणि मोबाईल नंबर अगदी बरोबर टाका। चुकीची माहिती भरल्यास OTP येण्यास किंवा पुढील प्रक्रियेमध्ये अडचण येऊ शकते। त्यामुळे प्रत्येक माहिती काळजीपूर्वक तपासूनच पुढे जा। कॅलेंडरमध्ये तारीख निवडताना घाई करू नका। लाल रंगाच्या तारखा निवडायच्या नाहीत। उपलब्ध असलेली काळी किंवा निळी तारीख पाहूनच अपॉइंटमेंट निश्चित करा।
आता जाणून घ्या प्रिंट आणि स्क्रीनशॉट का ठेवायचा. अपॉइंटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आणि प्रिंट दोन्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. पुढे केंद्रावर गेल्यावर किंवा गरज पडल्यास हा पुरावा उपयोगी पडू शकतो. त्यामुळे हे दोन्ही जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. फोन येईपर्यंत प्रतीक्षा करावी. अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर लगेचच भांडी संच मिळेल असे नाही. साधारण 1 ते 2 महिन्यांनी फोन येऊ शकतो. त्यामुळे अपॉइंटमेंट झाल्यानंतर संयम ठेवून पुढील संपर्काची वाट पाहावी. शेवटी पुन्हा एकदा सांगते, आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली अपडेट परभणी जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि अजून अपॉइंटमेंट घेतली नसेल तर ही संधी नक्की तपासा. मित्रांनो, आज समोर आलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यासाठी अपॉइंटमेंटची सुविधा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर वेळ न दवडता वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट उपलब्ध आहे का ते स्वतः एकदा तपासून घ्या. जर अपॉइंटमेंट उपलब्ध असेल तर त्याच वेळी तुमची प्रक्रिया पूर्ण करून अपॉइंटमेंट बुक करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, फक्त वेबसाईट उघडून माहिती पाहणे पुरेसे नाही. तुम्ही नोंदणी क्रमांक टाकणे, मोबाईल नंबर भरणे, OTP टाकणे, योग्य तारीख निवडणे आणि शेवटी अपॉइंटमेंटची प्रिंट काढणे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे पुढील टप्प्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमची अपॉइंटमेंटची नोंद पूर्ण झालेली असेल. मित्रांनो, या अपडेटबाबत काही बांधकाम कामगारांनी अपॉइंटमेंट यशस्वीरित्या सुरू झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही अपडेट सध्या अनेक बांधकाम कामगारांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांनीही एकदा वेबसाईटवर जाऊन स्वतः अपॉइंटमेंटची स्थिती तपासून पाहावी. मित्रांनो, अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर त्याची प्रिंट आणि स्क्रीनशॉट सुरक्षित ठेवा. त्यानंतर संबंधित केंद्राकडून किंवा पुढील प्रक्रियेसाठी फोन येईपर्यंत प्रतीक्षा करा. फोन आल्यानंतर सांगितलेल्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून भांडी संच मिळण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडेल. मित्रांनो, अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर नोंदणी वेळी दिलेला आहे तो नंबर सुरू ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण पुढील प्रक्रियेसाठी किंवा भांडी संचाबाबत माहिती देण्यासाठी त्याच नंबरवर फोन येऊ शकतो. म्हणून तुमचा मोबाईल नंबर बंद होणार नाही किंवा बदलणार नाही याची काळजी घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त अपॉइंटमेंट बुक झाली म्हणजे लगेच भांडी संच मिळेल असे नाही. अपॉइंटमेंट नंतर संबंधित केंद्राकडून पुढील प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर फोन आल्यानंतर पुढील सूचना पाळून तुम्हाला भांडी संच मिळू शकतो. म्हणून अपॉइंटमेंट झाल्यानंतर संयम ठेवा आणि पुढील संपर्काची वाट पहा. ही होती आज दिनांक 6 जुलै 2026 ची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती इतर बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अपडेटचा फायदा होईल. आणि अशा शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना तसेच महत्त्वाचे सरकारी अपडेट्स रोज आपल्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आत्ताच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स सर्वात आधी मिळतील. धन्यवाद. भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.